सुप्रभात मित्रांनो. भारा भागवत लिखित फास्टर फेणे शृंखलेतील जे पुस्तक आपण सध्या वाचत आहोत त्याचं नाव आगे बढो फास्टर फेणे आहे. आणि त्यातली जी गोष्ट आजपासून मी सुरू करते आहे तिचं नाव आहे सरपटी गुहा आणि चेटकिणीचं घर. दिवस मोठा सुरेख होता म्हणून तर नानासाहेब बाहेर पडले होते. गेले 4 दिवस चाललेली अविरत वृष्टी थांबून आज चांगलं लख्ख ऊन पडलं होतं. किल्ल्याला 3 बाजूंनी वेढा घालणाऱ्या अरबी समुद्राचा पृष्ठभाग सूर्यप्रकाशात चमचम करीत होता. डोळे तृप्त करणारी ती जलशोभा पाहत असतानाच नानांनी किल्ल्याला दक्षिणोत्तर रौंद घातलं होतं आणि आता उत्तरेकडचा खडकाळ पायथा गाठला होता. वाट तशी अवघड होती. रत्नागिरीला 8 दिवसांपूर्वी काही निमित्तानं आल्यापासून रोज समुद्राचं दर्शन घेतल्याशिवाय ते राहत नसत. दुर्दैवानं ते आल्यापासूनच पावसानं सारखी झोड उठवल्यामुळे आतापर्यंत त्यांना फारसं दूर येता आलं नव्हतं. आज उघाडी पडल्याबरोबर याची पुरेपूर भरपाई करायची असं ठरवून ते बाहेर पडले होते आणि एकटेच भटकत भटकत इतक्या दूर आले होते. किल्ल्याच्या उत्तर बाजूला बऱ्यापैकी किनारा होता आणि त्या किनाऱ्यावर कोळ्यांच्या झोपड्या आणि होड्याही बऱ्याच दिसत होत्या. उपड्या घातलेल्या होड्यांवर मासे पकडण्याची जाळी वाळत होती. माणसांची मात्र वावर दिसत नव्हता तिथे. नानांना या गोष्टीचं अंमळ आश्चर्य वाटलं, पण तेवढ्यात त्यांची नजर समुद्राकडे गेली. अगदी दूर क्षितिजाकडे त्यांनी आश्चर्याने पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटण्याचं कारण असं की शत्रूच्या फौजांनी अचानक हल्ला करावा तसे मोठे मोठे काळे ढग अचानक वायव्य दिशेने वर येत होते. इतक्या झपाट्याने ते आकाश चढले की नानांच्या अगदी डोक्यावर येईपर्यंत त्यांना परिस्थितीचा गंभीरपणा कळलाच नाही. मग वाऱ्याचा स्रोत एकाएकी अंगावर आल्यामुळे ते सावरून उभे राहिले आणि त्यांनी खाली पायाकडे बघितलं. तो पायावर पाणी. इतका वेळ शांत असलेला समुद्र एकाएकी खवळला होता. धावत उसळत पुढे येऊन लाटा त्यांच्या पायावर आपटत होत्या. हा म्हणता आपण गुडघ्या इतक्या पाण्यात उभे आहो असं त्यांच्या ध्यानात आलं. तशी चपापून ते मागे हटले आणि त्यांनी एकदा चौफेर दृष्टी फिरवली. नानांना कळून चुकलं की आपण चांगलेच पेचात असा पडलो आहोत. ज्या अवघड वाटेनं ते आले होते ती वाट समुद्रानं केव्हाच पोटात घेतली होती. बरं, मागे जाण्याऐवजी पुढे जाऊन त्या कोळ्यांच्या झोपड्या गाठाव्यात तर तेही शक्य नव्हतं, कारण मधला पाण्याचा फाटा आता तुडवल्याजोगा राहिला नव्हता. त्यात समुद्रानं केवढी तरी भर घातली होती आणि तिथे लाटांचा धिंगाणा एवढ्या जोरात सुरू झाला होता की नानांना त्यातून पलीकडे जाणं मुळीच जमलं नसतं. वाटेत टोकदार खडक आणि कपारी इतक्या होत्या की बुडून मरण्याऐवजी कदाचित त्यांचा कपाळमोक्ष झाला असता, पण जिवंत राहण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. नानांनी एक बारीक शीळ घातली आणि ते विचार करीत उभे राहिले. तेवढ्यात एका प्रचंड लाटेने दांडीशी त्यांची पाठ भिजवताच त्यांनी आपसूक पुढे उडी मारली आणि डोंगराचा पायथा गाठला. त्या ठिकाणी जेमतेम 10-12 फूट उंचीचा रुंदीचा किनारा त्यांना उभं राहायला शिल्लक होता. लांबी जवळजवळ तेवढीच होती आणि मोठ्या आशेनं किल्ल्याकडे पाहावं तर वर चढण्याजोगी जागा कुठे म्हणता कुठेही नव्हती. 15 फूट उंचीचा तर खडकाचा कडाच होता मुळी. धरायला आधार कुठेही नाही. तर तो वेंधून वर जायचं कसं? आणि वर तरी चढण्यासारखी वाट थोडीच होती. ओल्या मातीचे भुसकट आणि पावसात उगवलेली दगलबाज रोपटी. शिवाय तो 15 फूट उंचीचा कडा दुसरेही एक भीषण रहस्य त्यांना सांगत होता. सुमारे 5-6 फूट उंचीपर्यंत खडकाचा रंग काळाकुट्ट होता. तिथून वर तितका काळा नव्हता. भरतीच्या वेळी पाण्यानं उगवलेली ती निशाणी होती. म्हणजे पाण्याचा जोर जर असाच वाढता राहिला तर समुद्र ती पातळी गाठणार होता आणि आपल्यावर समुद्रास्तुप्यंतू म्हणण्याची पाळी येणार असं होतं. काहीतरी केलंच पाहिजे, त्वरेनं केलं पाहिजे हे नानांनी ओळखलं आणि कोळ्यांच्या झोपड्यांकडे वळून त्यांनी आपलं तोंड दोन्ही हातांनी दाबून धरलं आणि ललकारी दिली, कुणी आहे का तिकडे? धावा धावा, मी मरतोय. पण त्यांना काहीच उत्तर मिळालं नाही. कोळीवाड्यात पूर्ण सामसूम होती. आणखीही 2-3दा त्यांनी हाका मारून पाहिल्या, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. तेव्हा अगदी हताश होऊन ते नुसते समुद्राकडे डोळे वटारून पाहत उभे राहिले. त्यांच्या डोक्यातही विचारांच्या लाटा आदळत होत्या.
घरच्या आठवणी, बाहेरच्या आठवणी, नात्याची माणसं, ओळखीची माणसं, मित्र, शत्रू, गडी, स्थळं, पुणे, मुंबई, आपण केलेल्या बऱ्या वाईट गोष्टी, न केलेल्या गोष्टी, रत्नागिरीचा हा समुद्र, हा किल्ला, ती कालची बलवंतमधील बातमी, काल की परवाच छापून आले होते नाही का ते, की रत्नागिरीच्या सेंट्रल जेलमधून काळू नावाचा एक अट्टल बदमाश पळाला आहे, सर्वांनी सावध राहावं. 3 दिवस झाले तरी त्या माणसाचा पत्ता नव्हता. रत्नागिरीतच होता का तो, की गाव सोडून गेला होता? रत्नागिरीतच असला तर कुठे असेल? कुणी दिला असेल त्याला आसरा? अहो, नाना चपापले. कुणीतरी मागून ओरडत होते. अहो, नानांनी चमकून मागे पाहिले. चांगली 50-1 फुटांपर्यंत किल्ल्याची ती ढेपाळ उंची त्यांनी नीट नजरेखालून घातली, पण त्यांना कोणीच दिसलं नाही. अहो, नानांनी आवाजाची दिशा टिपली आणि रोखून तिकडे पाहिलं. कड्यावरून एक लहानसं डोकं पुढे झालं होतं. कड्यावरून ओणवून पाहत होता एक मुलगा. 11-1 वर्षाचा असेल. खाली वाकल्यामुळे त्याचे भुरभुरणारे उडणारे केस डोळ्यांवर आले होते, पण तरी त्या डोळ्यातले मिस्किल पाणी लपू शकत नव्हते. अहो, काय करताय हो तिथे? नानांनी अतीव आश्चर्यानं त्याच्याकडे पाहिलं. खांबातून नरसिंह प्रगट झाला त्यावेळी हिरण्यकश्यपूला किंवा प्रल्हादालाही एवढं आश्चर्य वाटलं नसेल. मी ते सासरत बोलले, मी मरणाची वाट बघतोय, पण तू काय करतोयस? मी तुम्हाला सोडवायला आलोय. तू तू मला सोडवणार? नानांचे आश्चर्य आणखीनच वाढले. मग फुसकन ते उडून गेले आणि त्याची जागा हास्याने घेतली. पण तू आलास कुठून? मी वरून आलो. वरून? पुन्हा आश्चर्यात पडून नाना म्हणाले. त्यांची नजर पुन्हा चढत चढत वर चढली, किल्ल्याच्या पार माथ्यापर्यंत चढली. तिथे त्यांना आणखी 5-6 टाळकी दिसली. ते तुझे मित्र वाटतं? हो, आम्ही सगळेच किल्ल्यावर गेलो होतो. तुमच्या हाका ऐकून मी खाली आलो. माझे मित्र मला नको नकोच म्हणत होते, तरी मी आलो. तुझे मित्र शहाणे म्हणायचे. तूही शहाणा असशील तर अजून परत जा. पण मग तुमचं काय होईल? त्या मुलाने आश्चर्याने विचारलं. तेवढ्यात वारा घोंगावत असल्यामुळे नानांना तो प्रश्न ऐकू गेला नाही. त्याला पुन्हा तो उच्चारावा लागला. माझं होऊ दे काय वाटेल ते, तू परत जा पाहू. नाना अंमळ दरडावून म्हणाले. मुळीच नाही. मी इतका आलो तो परत जायला नाही. मी एरवी तुमचं ऐकलं असतं, पण आता तुम्ही संकटात आहात. कळलं माझं संकट. तू परत जातोस की नाही? नाही. तो मुलगा ताठ उभा राहून निर्धारानं म्हणाला. जरा बाजूला सरकून उभे राहा. मी आता उडी मारणार आहे. उडी? 15 फुटांची उडी? तुला वेड लागलंय का? नानांचे ते आश्चर्योद्गार पुरे होण्याच्या आधीच त्या वाळकुड्या पोरानं जय बलभीम असं म्हणून उडी मारली होती. नानांचा राग पळाला. त्याचं कौतुक त्यांच्या डोळ्यात मावेनसं झालं. एका शब्दात ते त्यांच्या ओठावाटे बाहेर पडले. शाब्बास. मुलगा समुद्राकडे वळून पाहू लागला. मग म्हणतो, अजून भरतीचं पाणी इथपर्यंत यायला वेळ आहे, तरी पण आपल्याला हललं पाहिजे. आणि हलून जायचं कुठे? नाना पुटपुटले. मोठ्याने म्हणतात, तू इथला माहितगार दिसतोस. छे छे, मी पुण्याचा आहे. पुण्याचा? म्हणजे माझ्याच गावचा की? नाव काय रे तुझं? बन्या. पण सगळेजणं मला फास्टर फेणे म्हणतात. तुम्ही पण पुण्याचे का? छान. मी पुण्याच्या शाळेत शिकायला असतो. इथे मित्राच्या मुंजीला आलो आहे. तो वर चमनगोटा दिसतो ना, तो माझ्या मुंज्या मित्राचा. आणि ते एवढंसं केसाळ डोकं दिसतंय ना, ते आमच्या टिप्या कुत्र्याचं. आम्ही रोज हिंडतो ना खूप, त्यामुळे मला इकडची माहिती झाली आहे. छान. तरी पण मला हे कळत नाही की तू माझी इथून सुटका कशी करणार. उलट आता माझ्याबरोबर तूही इथला कैदी बनलास. आणखी तासाभराने माझ्याबरोबर तुला गटांगळ्या खाव्या लागतील. छे छे, तशी मुळीच पाळी येणार नाही. चला, मी तुम्हाला चेटकीचं घर दाखवतो आणि सरपटी गुहा. ह्या काय भानगडी आहेत? चला तर खरं. अरे पण कुठे चला? इथे जायला वाट आहे कुठे? 3 बाजूंनी पाणी आणि या बाजूला हा धिप्पाड कडा. या, असे या तुम्ही. बन्या वाट दाखवीत म्हणाला. नाना आश्चर्यचकित होऊन निमूटपणे त्याच्या मागे चालू लागले. 5-6 पावलं डोंगराच्या कडेकडेने चालले. तिथे खडकाचा कोपरा पुढे आलेला होता. या ठिकाणी बन्या डोपरभर पाण्यात उभा होता. त्याच्या मागून नानाही पाणी तुडवीत आले आणि तो थांबला तसे तेही थांबले. ते पाहिलं. तो बोट दाखवीत त्या दिशेने नानांनी पाहिलं.
किनाऱ्यापासून 5-6 फूट उंचीवर खडकाला एक भगदाड पडलेलं होतं. ते दाखवून बन्या म्हणाला, ही आमची सरपटी गुहा. हिच्यातून मी सरपटत पुढे जातो, तुम्ही मागून या. अंधारातून ते तिरके तिरके वर चढले होते. गुहा कसली, लांबच लांब भुयार आणि किंवा बोगदा होता तो. इतका लांब की लाटांचा आवाजसुद्धा आता ऐकू येईनसा झाला होता. कमाल कमाल आहे या पोराची, नाना पुटपुटले. तोच त्या पोराच्या पायामुळे सुटलेलं एक ढेकूळ गडगडत येऊन धाडकन त्यांच्या टकुऱ्यात आपटलं. नानांनी डोकं चोळलं आणि ढेकळा मागून आलेल्या सॉरीकडे दुर्लक्ष करून ते हातांनी जमीन चाचपडत वर चढू लागले. दुसऱ्याच क्षणी त्यांच्या पुढ्यात उजेडाचा कवडसा पडला. अंधार संपला होता आणि पुसट धुसर प्रकाशाला सुरुवात झाली होती. आता थोडंच राहिलंय, त्यांचा चिमुकला वाटाड्या त्यांना धीर देत म्हणाला. सरपटी गुहा संपत आली, आता चेटकीचं घर लागेल. खूप मोठा हॉल आहे हा. आणि मग मिनिटभराने मी पोचलो बरं का चेटकीच्या घरात, त्यांच्या डोक्यावरून घोषणा झाली. बरं बरं, नाना सदऱ्याच्या बाईने कपाळपुशीत म्हणाले. मी पण आलोच. आणि आणखी 10 म्हणायच्या आत ते एका कपारीला वेंधून वर उभे चढले आणि एका प्रशस्त मोकळ्या गुंफेत येऊन बसले. म्हणजे ही जागा देखील होती सगळीकडून बंदच, पण वर 2-3 भोकं होती. त्यातून थोडासा उजेड आत येत होता. त्या अंधुक प्रकाशात नानांनी गुंफेचं शक्य तेवढं निरीक्षण करून घेतलं. तसं दिसत फारसं नव्हतंच काही, पण 10 फूट लांब आणि 10 फूट रुंद अशी ती गुंफा असावी. गुंफेच्या तोंडाशी भिंतीला लागून एक मोठा गोलसर धोंडा होता. गुंफेच्या भिंती त्यांना नीट दिसल्या नाहीत, त्यामुळे त्यापैकी एखाद्या भिंतीत आणखी भुयार आहे की काय ते कळणं शक्य नव्हतं. पण समोरच्याच भिंतीला टेकलेले पांढरे चौकड्यांचे काहीतरी होते. तो त्या मुलाचा सदरा असावा. पॅन्ट काळी असल्यामुळे ती दिसतच नव्हती. नाना तिथल्या खडबडीत भुईवर फतकल मारून म्हणाले. कशी वाटते ही जागा? गुंफेत तो प्रश्न चांगलाच घुमला होता. नानांनी विचारलं, कोण बोललं ते? चेटकी तर नाही? हां, त्यांना उत्तर मिळाले. चेटकी आता इथे नसते, ती फक्त फाल्गुन महिन्यात राहायला येते. मी बोललो, कशी काय वाटली गुहा? असं म्हणालो. छान आहे. हिला दुसरं पण एक दार आहे. किल्ल्यावरून या गुंफेत येणारी एक भुयार वाट आहे, पण तिच्या तोंडाशी वर खूप गवताचं रान आहे आणि एक मोठं चाफ्याचं झाड पण आहे. त्यामुळे झाडाच्या मुळाशी भोक असेल याची कुणाला शंकाही येत नाही. नाना त्या पांढऱ्याच्या दिशेनं पुढे सरकले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी 2-3 थापट्या मारल्या. ते प्रेमनिर्भर स्वराने म्हणाले, मोठा बहादर मुलगा आहेस रे तू. नाव काय रे मुला तुझं? बन्या. त्यांना चटकन उत्तर मिळालं. पण मला सर्वजण फास्टर फेणे म्हणून ओळखतात. छान आहे की नाव. आणि आमचं हे चेटकीचं घर? थोड्या वेळाने बन्याने विचारलं. A1, नानांनी उत्तर दिले. पण केवढी मोठी खोली असेल त्याची काही कल्पना होत नाही. त्या अंधारात मला दिसतंय कुठे? खूप मोठी आहे हो. ऐस आमची लपायची जागा आहे ही. कधी कधी आम्ही समुद्रातला खजिना लुटून इथे आणतो आणि वाटप करीत बसतो. खजिना? हो. फास्टर फेणेचे डोळे अंधारात लुकलुकत होते. त्यातला एक बारीक झाल्यासारखा नानांना वाटला. आम्ही त्याला हिरमाणकं म्हणतो, तुम्ही शंख शिपले म्हणता. आणि बरं का हो, खरंच तुम्हाला काय म्हणू मी? काका? नाना म्हण. सगळे नानाच म्हणतात मला. बरं का नाना, पूर्वी म्हणे या जागेत खरे खरे चोर लपत असत. चाचे लोक. त्यांचा ढीगभर खजिना इथे साचलेलाच असे. खरी खोरी हिरेमाणकं. म्हणजे? नाना बुचकळ्यात पडून म्हणाले. एकदा म्हणतोस की हे चेटकीचं घर आहे, मग म्हणतोस आमची लपायची जागा आहे, आणि आता सांगतोस की चाचे लोकांची बँक आहे. म्हणजे खरं काय समजायचं यातलं? की चेटकी तुम्हाला आळीपाळीने सबलेट करते खजिन्याची पागडी घेऊन? मला वाटलंच तुम्ही चेष्टा कराल म्हणून. फास्टर फेणेचे शरीर वाळकुडे असले तरी गाल आता चांगलेच फुगले होते. मोठ्या माणसांना सारीच चेष्टा वाटते. आमच्या गँगमधल्या कुणालाही विचारा. भूतं असतात आणि चेटक्या पण असतात. एखादं भूत मानेवर बसलं की कळेल. तुम्ही बसताच की रोज? नाना पुटपुटले. इतक्यात एक बारीकसा चर्र आवाज झाला. फास्टर फेणे चमकला. मग त्याची कळी खुलली. तो म्हणाला, बरं झालं काडी पेटवलीत. आता तुम्हाला दिसेल आमची जागा. पण इतक्या दूर का हो जाऊन बसलात?
इकडे या ना. मी इकडेच आहे. नाना त्याचा दंड धरून त्याच्या कानात कुजबुजले. मी विड्या ओढणारा नाही, तेव्हा माझ्या खिशात कुठून काडी असायला. मग फास्टर फेणेचा एक डोळा एवढासा झाला. काडी समोरच्या भिंतीजवळ पेटली आहे. ती बघ, आता विजली. आता दुसरंच काहीतरी फुललं आहे. चिटकी आली की काय? बन्या दबलेल्या आवाजात म्हणाला. आली असती तर आपलं भस्म करून टाकेल. चिटकी विड्या ओढीत नाही. समोरच्या ठिणगीभोवती धूर साचला होता. तिकडे पाहत नाना म्हणाले, ही चेटकी असणं शक्य नाही. मला वाटलंच. बन्या एक निश्वास सोडून म्हणाला. फाल्गुन महिन्याशिवाय येत नाही ती. पण मग हे ते कोण आहे ते कळेल लवकरच. नाना हळूच म्हणाले. मला काळे कुळकुळीत हात दिसले आत्ता. विडीच्या उजेडाची सवय झाली की हळूहळू सगळं दिसेल. काळा कुट्ट बुवा आहे. डोळे लाल लाल, नाक फुगरट. आता दात चकाकले, पुन्हा धुराड गेले. नाना, बन्या त्यांना बिलगून म्हणाला, तुमच्याजवळ चाकू बिकू आहे का हो? आहे. नाना पैरणीच्या खिशात हात घालीत म्हणाले. पण त्यांचा हात बाहेर येण्याच्या आधीच तो धूर त्यांच्याजवळ आला होता. गुंजेसारखे लाल डोळे त्यांच्याकडे रोखून पाहत होते. एक काळा कुट्ट हात डावीकडून उजवीकडे जलद गतीनं फिरला होता. त्याने नानांच्या गालावर जो रट्टा लगावला, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांपुढे विडीच्या ठिणगीखेरीज आणखी ठिणग्या चमकल्या होत्या. किंवा बे, आज वकफक लावली आहे तुम्ही? हे चेटकीचं घर काय र? मोठ्या मेहनतीनं म्या लपायसनी जागा मिळवली तर म्हणे चेटकीचं घर. नाना त्याने आणखी एक धक्का मारून खाली उताणं पाडलं होतं आणि त्यांच्या उरावर बसून तो आता त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न करीत होता. फास्टर फेणे अस्वस्थ होऊन त्यांच्या मागे सुळगुळ करीत होता. पण त्याचा एवढासा वाळकुडा देह त्या ढटिंगणाविरुद्ध काय करणार? तरी पण अगदी न राहून त्यानं जेव्हा पाठीमागून त्याच्या मानेवर बसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या राक्षसानं मागच्या मागे दुगाणी झाडून बन्याला खाली पडलं. त्यानंतर 2 मिनटं बन्या निपचित पडला होता. त्याच्या डोक्याला खोप पडून थोडेसं रक्त व्हायलं होतं. तरी पण तसाच हट्टाने तो उठून बसला आणि पाहतो तो त्या झटिंगणानं नानांची पैरण फाडून तिचे दोन्ही हात बांधले होते त्यांनीच, आणि तोंडात त्यांच्याच रुमालाचा बोळा कोंबला होता. आता या पुढचा भाग मंडळी आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.